ती रडता रडता बोलली की मला ह्या जेलमध्ये कसं तरी वाटतंय, पण इथून पुढे बाहेर गेल्यानंतर कसं, कारण पॅडी दादांनी सांगितलं होतं की बाबा प्रत्येक सहकलाकार असं म्हणेल की बाबा मला नाही करायचं हिच्यासोबत काम, तर कुठेतरी तिचं करिअर धोक्यात आल्यासारखं असं तरी वाटतंय. पण बघू आता नेमकं काय होतं ते. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं आपण नेहमी म्हणतो, पण इथे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं मरण असंच होतंय. कारण निकी आणि जान्हवी ह्या दोघींच्या भांडणामध्ये निकी जान्हवीवर टपून आहे आणि जान्हवी निकीवर टपून आहे. त्यामुळे असं होतं की तिकडे जान्हवी निकीला नॉमिनेट करण्याच्या चक्करमध्ये अभिजितचं मरण होतंय आणि निकी जान्हवीला नॉमिनेट करते, तर इकडे सूरजचं मरण होते, कारण त्यांच्या जोड्या असल्यामुळे ते इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला सेपरेट ते हे करू शकत नाहीत वेगळे, आणि वेगळं त्यांना नॉमिनेट करू शकत नाहीत. पण इथे कालच रडून आपल्या जान्हवीने सांगितलं होतं की प्लीज मला घराच्या बाहेर काढा, मला इथून निघायचं, या जेलमध्ये कसं तरी होतंय आणि प्लीज मला नॉमिनेट करा, म्हणून कालच ती रडली होती आणि लगेचच तिचं असं चित्र दिसतंय. म्हणजे हे कुठेतरी भयंकर आहे. पण असो,